फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये बेस्ट जे आहे म्हणजे बेस्टमार्फत इलेक्ट्रिसिटी आणि वाहन म्हणजे मुंबई शहरामध्ये ज्या काही बसेस चालवल्या जातात त्या बेस्टमार्फत चालवल्या जातात. तर त्या बेस्टमध्ये वाहट म्हणजे जे वाहट म्हणून आहे ज्याला आपण कंडक्टर म्हणतो, तर वाहटांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 364 जागा आहेत आणि पात्रता 10वी आहे. तर त्याची सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत की नेमकं फक्त 10वीच पात्रता नाही तर त्याच्यामध्ये अजून काही ॲड आहे म्हणजे लायसन वगैरे ते कोणतं लागणार आहे. त्याचबरोबर फॉर्म कधीपासून भरायचे आहेत. कॅटेगरीनुसार जागांची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे, ती सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही परमनंट भरती आहे बरं का, हे पण लक्षात ठेवा. टेम्पररी भरती नाही, परमानंट भरती आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, अंकगणित हाच तुम्हाला सिलेबस त्यांनी दिलेला आहे आणि सामान्य ज्ञान व GK पण आहे आणि या सगळे व्हिडिओ तुम्हाला या कोर्समध्ये मी दिलेले आहेत आणि फी फक्त 500+ GST आहे आणि परीक्षेला निश्चितच तुम्हाला फायदा होईल. परीक्षा ही TCS कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. तर TCS पॅटर्ननुसारच तुम्हाला हे सगळे व्हिडिओ यामध्ये दिलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला BMCचे झालेले जे पेपर आहेत त्या पेपरचं ॲनालिसिससुद्धा मिळणार आहे आणि तसेच प्रश्न तुम्हाला इकडं या वाहटसाठी सुद्धा येतील, कारण बेस्ट हे BMC अंतर्गतच येतो उपक्रम आणि ती परीक्षासुद्धा TCSच घेणार आहे. तर या ठिकाणी पहा आता बेस्ट उपक्रम बस वाहक पदासाठी सरळ सेवा भरती जाहिरात. बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहक या पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती बरं हे बाकीचं काही मी वाचून दाखवत नाही. इथं या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. कधीपासून अर्ज भरायचे आहेत तर 8 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये अर्ज भरायचे आहेत. आता त्याच्यामध्ये पहा बस वाहक पदासाठी भरण्यात येणारी 364 पदे, आरक्षित पदांची संख्या पहा. अनुसूचित जातीसाठी 34 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 22 जागा आहेत, विमुक्ती जाती साठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती साठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती साठी 10 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लाससाठी 5 जागा आहेत, इतर मागास वर्गीय म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास OBC साठी 67 जागा आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS त्यासाठी 36 जागा आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटक त्यांच्यासाठी SCBC ज्याला आपण म्हणतो त्यांच्यासाठी 36 जागा आहेत आणि ओपन 142 जागा आहेत. त्याच्या पुढे पहा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक, म्हणजे ज्यांना नॉन क्रिमिलेअर लागतं त्यांना कधी द्यायचं आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते सादर करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला NOC लागत नाही. त्याच्या पुढे पहा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता पहा. शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC व तत्सम परीक्षा सरासरी किमान 50% व अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सदर परीक्षा व उच्चतम परीक्षा किमान 100पैकी 50 गुणांचा मराठी विषय म्हणजे काय म्हणायचे त्याला 10वीला मराठी हा विषय असणं आवश्यक आहे आणि मराठीला कमी कमी 50 गुणसुद्धा मिळणं आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन म्हणजे हे झाली 10वीची पात्रता. त्याच्यानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नूतनीकरण केलेला बस वाहक परवाना आणि बिल्ला आवश्यक आहे, ज्याला आपण बॅच बिल्ला म्हणतो तो लागणार आहे आणि बस वाहक परवाना आणि बिल्ला आवश्यक आहे आणि त्याचं नूतनीकरण केलेलं सुद्धा असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे वयोमर्यादा पहा. तर दिनांक 29 जुलै 2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्षे, कमीत कमी 18 जास्तीत जास्त 38 आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 43 वर्षे वयाची अट आहे.
शारीरिक अर्हतेमध्ये उंची किमान 154 सेंटीमीटर पाहिजे आणि कमाल असणे आवश्यक आहे. तसेच कमाल 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. म्हणजे 154 सेंटीमीटर ते कमीत कमी 154 सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त 178 सेंटीमीटर एवढीच उंची असावी. वजन किमान 45 किलोग्राम असणे आवश्यक आहे. आता वेतन पहा किती भेटणार आहे. तर मूळ वेतन आहे 22,060 प्लस महागाई भत्ता प्लस घरभाडे, वैद्यकीय भत्ता, गणवेश, धुलाई भत्ता, तसेच रजेचे रोखीकरण, रजा, प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा. एकंदरीत वेतन अंदाजे दरमहा 36,000 रुपये. पहिलंच वेतन 36,000 रुपये असणार आहे. नंतर वेतन वाढत जातं. प्रतीक्षा यादीची कालमर्यादा. उपरोक्त निर्देशित अनुशेषाची पदे भरेपर्यंत अथवा कमाल 2 वर्षे कालमर्यादेपर्यंत 2 वर्षांचा उक्त कालावधी संपल्यानंतर प्रतीक्षा यादी बाद करण्यात येईल. याचा अर्थ जे सिलेक्शन यादी लावल्या जाईल त्याच्यामध्ये जी वेटिंग लिस्ट असेल ना, ती वेटिंग लिस्ट 2 वर्षांसाठी असेल. 2 वर्षे झाले की ती बाद केली जाईल. बस वाहतूक पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी CBT या प्रकारची असेल. या परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल. त्याच्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, भाषा ज्ञान, मराठी व इंग्रजी. प्रत्येक विषयाशी बहुपर्यायी चाचणी 10 गुणांची असेल. म्हणजे गणितावर 10 प्रश्न असतील, सामान्य ज्ञान चालू घडामोडीवर 10 प्रश्न असतील, मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न असतील आणि इंग्रजी भाषेचे 10 प्रश्न असतील. चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास म्हणजे जे बस वाहतची जी चाचणी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेत पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण म्हणजे 10 पैकी कमीत कमी 3 गुण मिळवणं आवश्यक आहे. आणि एकूण 12 गुण म्हणजे 40 गुणांची परीक्षा होणार आहे. 12 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. त्याच्या पुढे पहा, परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आहे. राखीव वर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करताना भरणा केलेले भरती प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. आणि निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बदली तत्वावर बदली बसवाहक म्हणून करण्यात येईल. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तणूक व उपस्थिती, सेवाभिलेख इत्यादीच्या अधीन राहून कायमस्वरूपी पदावर नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे तुम्ही कसं काम करता जॉईन झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ते कायमस्वरूपी पदावर नियुक्ती केली जाईल. पण सुरुवातीचं वेतन 36,000 रुपये असणार हे लक्षात ठेवा. आणि ही परमनंटच भरती आहे. सदर भरती प्रक्रिया काही कारणास्तव पूर्णतः व अंशतः रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे सर्व अधिकार बेस्ट उपक्रम राखून ठेवत आहे. तर अशा पद्धतीनं एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या चालू घडामोडी यामध्ये दिलेल्या आहेत. आणि 1 वर्षाच्या चालू घडामोडी फक्त 100+ GSTमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.